Hello friends, today we have to learn question number 3. We have to start from the question number 3. Practice set to 2.6. Question number 3 is what? In the orange garden of Mr. Madhusudan there are 150 orange trees. Orange म्हणजे संत्राचा एक बगीचा आहे. त्या ठिकाणी 150 संत्राची झाडं आहेत संत्र्याची. The number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे याचा अर्थ काय? The number of trees in each row म्हणजे प्रत्येक रांग, अशा रांगा आडव्या आणि कॉलम कसे असतात उभा. लक्षात घ्या, समजा अशी झाड आहेत, असे डॉट म्हणजे झाडांना दाखवले ट्रीजनं. 1 2 3 4 5 हे असे झाड आहे. 1 2 3 4 5 6 समजा अशा रोज आहेत. These are the rows. Dot. हॉरिझॉन्टली जे असतात त्या ठिकाणी म्हणजे आडव्या असतात त्या ठिकाणी काय असतात ते रांगा असतात, बरोबर. आणि उभ्या असतात ते कॉलम स्तंभ असतात. लक्षात घ्या, ह्या रांगा हे आहेत, उभ्या जे आहेत ते आहे काय कॉलम. आणि ह्या ज्या आहेत यामध्ये त्या आहेत रो. त्या काय आहेत रो. लक्षात घ्या. तर या रांगा आणि तुम्हाला एक लक्षात माहीत आहे की बाबा या दोघांचा जर गुणाकार केला तर टोटल नंबर ऑफ ट्रीज येते. कॉलम इंटू रो. आलं लक्षात? या दोघांचा गुणाकार केला. मग मला सांगा त्यांनी काय सांगितलंय की the number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे रांगामधली जी संख्या आहे, नंबर ऑफ ट्रीज इन इच रो म्हणजे रांगामधली रो मधली जी संख्या आहे, आडव्या असतात त्या आडव्या रो असतात, इज 5 मोर दॅन दॅट ऑफ इच कॉलम. म्हणजे ह्याची समजा एक्स आहे कॉलमची, तर रांगातली 5 नदी असते, रोची काय असेल x+5 असे असणार. आलं लक्षात? याची आपल्याला एक्स काउंट करायची, तशीच दिली तिथं. अगोदर कॉलमची एक्स दिली, याचा आपल्याला फॉलोअप घ्यायचा. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग चार्ट. तर आपल्याला प्रत्येक रांगामधली आणि प्रत्येक कॉलममधली किती ट्रीज आहेत हे काढायचं आहे या फॉलोइंग चार्टच्या माध्यमातून. मग आता काय करायचं पहा. लेट याचा आन्सर चालू झाला, आन्सर ऑर सोल्युशन. लेट नंबर ऑफ इथं कॉलम कन्सिडर केला, नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम इज x किंवा bx असं आपण लिहू. समजा की त्या बी इज अ हेल्पिंग वर्ब. नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम bx की प्रत्येक कॉलम मध्ये x ट्रीज आहे, बरोबर. त्याच्यानंतर देअरफॉर याची किती असणार आहे, नंबर ऑफ ट्रीज इन अ रो हे किती असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज in a row will be किती असतील सांगा. मग मला सांगा, याचे एक्स त्याच्या 5 मोर दॅन आहे, 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. प्रत्येक रांगातली संख्या याच्या रोची काय असेल 5 न जास्त, विल बी x+5 ही आहे. ओके, अंडरस्टँड इथपर्यंत. त्याच्यानंतर काय टोटल नंबर ऑफ ट्रीज. मग यांचा मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ट्रीज येतं x आणि x+5. तुम्ही म्हणता कसं की समजा सपोज 1 2 3 4 5 इथं 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. आता इथं कॉलममध्ये किती ट्रीज आहेत, 1 2 3 हे 3 ट्रीज आहेत. हे कॉलम आहे, हे काय कॉलम.
बरोबर. आणि रोजमध्ये कॉलममध्ये 3 आहेत हा, आणि रोजमध्ये किती आहेत? रोज 1 2 3 4 5, रोजमध्ये 5 ट्रेज आहेत. आता टोटल तुम्ही जर ह्यांचा मल्टिप्लिकेशन करून पहा बरं, 3 आणि 5चं. 3 × 5 = 15. बरोबर एवढे जर का मोजले तुम्ही हे, तर बरोबर 15 मिळतात. पहा हे 3 1 2 3 आणि हे रोजमधले 5. बघा काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आले का 15? म्हणजे कॉलम आणि रोजचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर टोटल ट्रीज येतात. मग टोटल काय विचारलं? टोटल नंबर ऑफ ट्रीज. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज = काय येईल बरं? आता जसं 3 आणि 5चं कॉलम आणि रोजचं मल्टिप्लिकेशन केलं, तसं इथं कॉलम किती येतं? x इंटू ब्रॅकेटमध्ये दुसरा काय रोज किती येतं? x + 5. x इन ब्रॅकेट x + 5 यांचं प्रोडक्ट जसं मी इथं करून दाखव. हे अंडरस्टँड, हे समजून देण्यासाठी मी डॉट काढले, बरोबर, तुमच्या समजण्यासाठी. हे x आणि x + 5चं मल्टिप्लिकेशन केलं. रोज आणि कॉलमचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज येणार. आलं लक्षात? तर टोटल नंबर ऑफ ट्रीज काय आलं? x इन ब्रॅकेट x + 5. बट टोटल नंबर ऑफ ट्रीज किती दिले? 150. मधुसूदन देर आबा इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ट्रीज. 150 ऑरेंज ट्रीज. आता लक्षात घ्या, इथं x इन ब्रॅकेट x + 5 हे टोटल आलं. बट फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन, दिलेली जी कंडिशन आहे त्यानुसार बघू बरं कसं येते. तर फ्रॉम द गिवन कंडिशन पहा बरं काय होणार आहे. इथं टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आले? x इन ब्रॅकेट x + 5. पण ॲक्च्युली किती नंबर ऑफ ट्रीज आहेत? 150. 150 आहे तिथं, मग इथं लिहिलं 150. ओके. आता काय करायचं आहे, थोडंसं रफ करावं लागेल, तेव्हा कळेल तुम्हाला. खालचं रफ करतो. आता इकडे आहे का? हे समजलं ना? नसेल समजलं तर पुन्हा बॅक येऊन पाहायचं, डबल पुन्हा 100 वेळा, किती वेळा पाहू शकता. नंबर ऑफ टाइम्स यू कॅन सी. आणि सोपं आहे खूप, असं अवघड असं काहीच नसतं याच्यात. ऐका, तर नंबर ऑफ ट्रीज इथं x इन ब्रॅकेट x + 5, बट टोटल नंबर ऑफ ट्रीज आर गिवन 150. अंडरस्टँड? आता पहा, देअरफॉर x × x काय आलं बेटा? x² आणि x × 5 हे किती येणार आहे? +5x = 150. राईट. हे आपल्याला इक्वेशन भेटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे एवढं. ओके. हे टोटल नंबर ऑफ ट्रीज व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये, हे डिजिटच्या फॉर्ममध्ये किती येतं? अंकामध्ये 150. ओके. आता पहा, याला सॉल्व केलं आपण. x × x x² x × 5 प्लस ॲज इट इज 5x आणि 150. आलं लक्षात? आता पहा, x² + 5x हे +150, it comes from right to left, it becomes negative, positive become negative = 0. ओके. आता पहा, -150 याचे फॅक्टर आपल्याला असे करायचे की त्या ठिकाणी त्यांचं मल्टिप्लिकेशन 150 पाहिजे. बघा या दोघांचं पहिल्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं, फर्स्ट आणि लास्ट टर्म. x² × -150 हे किती येतं? -150x². -150x² आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि त्याचं सबट्रॅक्शन काय पाहिजे? 5. 15 10 जा 150. बट बिगर नंबरचं साईन आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. आन्सर त्याची सबट्रॅक्शन 5 पाहिजे, पण +5 पाहिजे. मग बिगर नंबरचं प्लस, लेस नंबरचं लहान नंबरचं मायनस. सो पहा कसं लिहिणार आहोत. x² + 15x, इथं फक्त x लावायचं, इथं x, -10x, 15x - 10x 5x आलं, आणि 15 10 जा 150. दोन्ही पण झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि डिफरन्स साईड 15x - 10x 5x आलं. ओके. 5x कॅन्सल केलं, 15x - 10x असे फॅक्टर. -150 ॲज इट इज = 0. 2 2चे ग्रुप करायचे. आता तुम्हाला माहीत झालं कसं सोडवायचं. पहा, x कॉमन x मध्ये राहिले, x² आणि
15x मधून एक्स कॉमन काढलं, याच्या दोघांच्यामध्ये एक्स बाहेर काढलं, एक्समध्ये राहिलं, प्लस हे एक्स आउटसाईडला घेतलेले म्हणून इनसाईडला काय राहिलं फक्त 15. बाहेर गेले की मध्ये राहायचंच नाही, फक्त एक्स स्क्वेअरचं इथं एक बाहेर आलं, एक मध्ये राहिलं, बरोबर. -10 इन ब्रॅकेट. आता पहा काय करणार, हे एक्स लिहिलं इथं, 10 कॉमन काढायला, हे दोघांच्या मधून 10 कॉमन, वी हॅव टू टेक 10 कॉमन हेअर. So we wrote x as it is, we wrote 10 as a common. So 10 into how many is equal to 150? 10 into 15. 10 15 is 150. 10 15 is 150. But negative into positive, negative positive, negative positive, negative. असं tally साइनचं पण याच्यासारखंच हा ब्रॅकेट आला पाहिजे, is equal to 0. 10 into x 10x, negative positive negative आणि negative positive negative. ओके, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम येतो, आलाच पाहिजे, नाही तर चुकतो. देअरफॉर x प्लस 15 एका ब्रॅकेटमध्ये तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता पहा मित्रांनो, पहा लक्ष द्या, x प्लस 15 चा अर्थ सुद्धा 0 होतो और x मायनस 10 चा सुद्धा अर्थ 0 होतो, लक्षात घ्या. सो x प्लस 15, नाव सी this 15 when it goes to left to right, डावीकडून जेव्हा उजवीकडे जातं हे 15, लक्षात घ्या, तेव्हा काय होणार आहे ते प्लस 15 मायनस 15 झाले, x इज इक्वल टू मायनस 15. ओके, x इज इक्वल टू मायनस 15 और x इज इक्वल टू मायनस 10 काय झाले प्लस 10, x इज इक्वल टू प्लस 10. आता बट नंबर झाडांची संख्या ऋण नसते, निगेटिव्ह नसते. नंबर ऑफ ट्रीज आर नॉट निगेटिव्ह, number of trees are in they are not in negative. So number of trees are not in negative, not negative. झाडांची संख्या ऋण नसते. Therefore x is not equal to -15, x ची -15 असणार आहे, मग x किती असणार आहे, x इज इक्वल टू 10. हे एक झालं, इथपर्यंत आलं लक्षात. आता पहा कुठपर्यंत तुमचं पहा, नंबर ऑफ ट्रीज इन अ रो, ह्याला कंप्लीट करू आपण. आता ह्याची x 10 आली. आता इथं थोडीशी जागा मला कमी भेटते म्हणून मी थोडंसं रफ करून इकडं लिहितो. हे कट करू का, चालतंय, इथं कट करून लिहितो मी, चालतं. हा भाग एरवी रफचाच होता, चला इकडं लिहितो. याच्यानंतर x इज इक्वल टू 10 आल्यानंतर इकडे पाहिजे. देअरफॉर आता x म्हणजे काय बाबा, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू किती आलं ते, x इज इक्वल टू 10 आलंय. किती आलंय नंबर ऑफ कॉलम, x म्हणजे काय आलंय 10. आणि नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज म्हणजे काय बेटा, x प्लस 5 आहे. थोडा पाऊस येतोय म्हणून थोडा आवाज यायला, पण आपल्याला तुम्हाला आवाज येईल माझा त्याला, तरी सुद्धा x प्लस 5, x प्लस 5 त्याच्या 5 न जास्त आहेत, आपण कन्सिडर केलं इथं नंबर ऑफ रोज. मग 10 प्लस 5 दॅट इज 15. ओके, देअरफॉर आता काय लिहायचं, देअरफॉर नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू 10 and number of that rows, number of rows is equal to what, number of rows is equal to 15. हे पहा इथं लिहिलं. आता हे आपण कंप्लीट करू. तुम्हाला लास्टली फ्लो चार्ज मध्ये लिहायचं असेल तर हे x कन्सिडर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो, हे x असल्यावर किती झालं x प्लस 5. चार्ट जर कंप्लीट करायचं फायनली शेवटी लिहायचं किंवा इथं लिहा. फ्रेम ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे लक्षात घ्या. थोडंसं आवाज पावसामुळे येईना, आता येतोय बघा.
फ्रेम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय सांगा मला. आपण हे लिहिलं, हे एक इक्वेशन तयार केले, नंतरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण इथं तुम्हाला बेसिक हे इक्वेशन भेटलं, फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याला त्याला तुम्ही म्हणता ती त्याच्यात स्क्वेअर दिसतं ना, पण त्याला सोडवलं येतं ना. x इन ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 150. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही म्हणता ह्याच्यात स्क्वेअर दिसतं, पण याला फॉर्म याचं मल्टिप्लिकेशन वगैरे केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, खाली दिसतं त्याला सॉल्व केल्यावर. तर त्याचं स्टार्टिंगचा फॉर्म आहे, बरोबर. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज. मग किती येतं टोटल नंबर ऑफ ट्रीज. हां, हे ह्या दोघांचं याच्यानंतर x आणि x प्लस 5 याच्यानंतरचा हा पाहिजे बॉक्स. हां, तर x इन ब्रॅकेट x प्लस 5 या दोघांचं रो आणि कॉलम आणि रोचं मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर हे टोटल नंबर ऑफ ट्रीज हे लिहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे टोटल नंबर ऑफ ट्रीज नंतर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं x इन ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 150. चला याच्यानंतर हे खाली या, फाइंड व्हॅल्यू ऑफ x. तर एक्सची व्हॅल्यू किती आली इक्वल टू सांगा बरं किती काढली आपण. 10 काढली. 10 x इज इक्वल टू 10. हे घ्या 10 लिहिलं. ओके. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. कॉलममध्ये सुद्धा किती आहे बेटा 10 आहे. आणि रोजमध्ये किती येतं तर रोजमध्ये आहेत 15. ओके, अंडरस्टँड. असं व्यवस्थित समजून घ्यायचं आणि समजून घेऊन त्या ठिकाणी पॉज करायचं आणि स्क्रीनशॉट किंवा पॉज करून ते लिहा व्यवस्थित. ओके, दिसतंय बोर्डवर तर सगळं दिसतंय. ओके, पहा क्वेश्चन 4th आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनं मोठा आहे. लक्षात घ्या, विवेक मोठा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांना. ओल्डर म्हणजे मोठा आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. हा रेसिप्रोकल्स नावाचा शब्द काही जणांनी ऐकलाय नाही ऐकला, त्यासाठी थोडं सांगतो पुढे आल्यानंतर. त्यांच्या रेसिप्रोकलची किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सची, त्याला दुसरा शब्द आहे रेसिप्रोकलला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. त्यांची सम जर केली आपण त्यांच्या वयाच्या ऑफ देअर एजेस इज 1/6 तर त्याची 1/6 आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. अगोदर आपण प्रेझेंट एज काढू. लेट जे लहान आहे ते आधी लिहू. हां, प्रेझेंट एज ऑफ विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक मोठा आणि किशोर लहान आहे. अगोदर किशोरचं गृहीत धरू, लहान्याला मान. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x years. मला सांगा प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x years म्हणजे किशोरचं आजचं वय x वर्ष आहे. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेक, प्रेझेंट एज ऑफ विवेक विल बी किती असेल 5 वर्षांना जास्त आहे. विल बी किती असेल सांगा बरं. विल बी म्हणजे फ्युचर टेन्ससाठी ऑप्शन. हे जर x आहे तर त्याचं किती असेल. प्रेझेंट एज ऑफ विवेक विल बी 5 न जास्त 5 वर्षांना मोठा म्हणजे x प्लस 5. आल्या लक्षात. याचं x आहे तर याचं x प्लस 5. चलो पुढे इथपर्यंत लिहिलं आपण. ह्या पहिल्या लाईनवरून ह्या 2 लाईन लिहिल्या. एकच विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. मग विवेकचा अगोदर विवेक मोठा आहे किशोर लहान आहे. किशोरचं x वर्ष कन्सिडर केलं. प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x year. प्रेझेंट किशोरचं एज जे आहे ते x वर्ष आहे. सो देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेक विल बी, विवेकचं किती असेल आजचं वय x प्लस 5, 5 जास्त आहे. आता पुढची स्टेप पहा. द सम ऑफ द रेसिप्रोकल. आता फ्रॉम द गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन किंवा फ्रॉम द गिवन कंडिशन असं लिहायचं. फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन काय सांगते कंडिशन पहा. देअरफॉर आता गिवन कंडिशन काय आहे x आणि x प्लस 5 याचे रेसिप्रोकल. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. रेसिप्रोकल किंवा याला दुसरा शब्द आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. हा पण काही पुस्तकात असेल पहा. मल्टिप्लिकेटिव्ह
हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात म्हणून कळत नाही तुम्हाला बरं का. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स याला हे म्हणजे काय, रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय, त्याला समजा इथं असेल 2/5 किंवा 1/5, त्याच्या उलट काय होणार आहे, किंवा इथं 2/5 असेल, चला 2/5, याचं रेसिप्रोकल काय असणार, रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असणार आहे त्याचं एकच, तर हे असतं उलट त्याच्या 5/2. जर इथं असेल 4/3 तर त्याच्या रेसिप्रोकल काय असेल, हे न्यूमरेटर त्या ठिकाणी डिनोमिनेटर न्यूमरेटर होतो 3 आणि न्यूमरेटर डिनोमिनेटर उलट होतं, 3 वर 4 खाली 3/4. तसं इथं एजचं दिलंय. आता विवेकचं प्रेझेंटेज किती आहे, एक्स, सॉरी किशोरचं आहे एक्स आहे, तर हे एक्स मग याचा डिनोमिनेटर काही नसतो म्हणजे काय असतो 1 असतो कोणत्याही नंबरचा. मग एक्स प्लस एक्स अपॉन 1, तर याच्या रेसिप्रोकल काय होईल उलट 1/x होईल, 1/x हे होईल बरोबर. आणि याचं काय होईल सांगा, याचं रेसिप्रोकल असं होईल. आणि याचं काय होईल x+5चं, x+5 याचं रेसिप्रोकल, याचा सुद्धा डिनोमिनेटर काही नाही 1 आहे, तर याचं रेसिप्रोकल सांगा काय होईल, याचं रेसिप्रोकल होईल हे 1 जे न्यूमरेटरला काही नसतं म्हणजे डिनोमिनेटरला काही नसतं म्हणजे 1 असतं, हे 1 वर जाईल आणि x+5 काय येईल खाली येईल 1/x+5, तर हे याचं रेसिप्रोकल झालं. यांच्या रेसिप्रोकलची हे याचे रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स, याचं रेसिप्रोकल किंवा याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हे आहे उलट, हे वर 1 वर आणि x खाली, x+5/1चं 1 वर जाईल आणि x+5 खाली येईल अशा पद्धतीनं. तर यांची सम राऊंड केली तर याची सम 1/6 आहे. पहा मग आता लिहायचं एक्सचा तुम्हाला इथं पुन्हा डबल सांगतो, x/1 काही नसतं म्हणजे 1 असतं, त्याचं उलट रेसिप्रोकल करा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, x/1चं काय होतं 1/x, बऱ्याच जणांनी इथं एक्सच ठेवले आकाश, तर याचं हेच मला करेक्शन सांगायचं होतं, x/1चं उलट करायचं, इथं 1 असतो काही नसतो म्हणजे डिनोमिनेटरला, ज्याचा डिनोमिनेटर काही नाही त्याचा 1 असतो, जिसका कोई नहीं उसका खुदा होता है, वैसे डिनोमिनेटर कोई नहीं तो 1 होता है. ठीक आहे, x/1 उलट काय होतंय 1/x प्लस, आता हे x+5 याचा सुद्धा डिनोमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या रेसिप्रोकलची सम करायची, सम ऑफ द रेसिप्रोकल, मग x+5/1चं उलट करायचं 1/x+5. ओके, यांची हे याचा रेसिप्रोकल हा, याच्या याचा रेसिप्रोकल हा, यांच्या रेसिप्रोकलची सम 1/x प्लस 1/x+5, स्टेप बाय स्टेप चेक करा, गडबड करायची नाही, = 1/6. शक्यतोवर मना न करा, एखाद्या वेळेस पाहून पण लिहितात पण आपल्या डोक्यात पण यायला पाहिजे, गडबड करायचं नाही. आता पहा क्रॉस करायचं, देअरफोर असं असल्यावर तिरकस गुणाकारच करतात, 1 x+5 1 x+5 प्लस म्हणजे हा गुणाकार आता 1 x अपॉन छेदाचा गुणाकार x+5, हे दोघं आहेत म्हणून याला कंस केला, वाटलं तुम्ही त्याला ब्रॅकेट करा, चला हां याचं x, ठीक आहे, याला नाही केला तरी चालतो पण 2 नंबर x+5 असल्यामुळं ब्रॅकेट करा. चलो 1 x+5 केलं प्लस 1 x लक्षात घ्या अपॉन x+5, ओके, = 1/6. आलं लक्षात, हे तुम्ही कन्सेप्ट आधी शिकलेला आहे. आता पहा x ना 1 x, x1 जा x प्लस 1 5 जा 5, लक्षात घ्या. 2 मिनिट फक्त, थोडं पॉज करतो, सॉरी थोडं पॉज करावं लागलं होतं. आता लक्ष द्या, पुढची स्टेप 1 x x आणि 1 5 5 +5, पहा नंतर प्लस असायला असं, ओके, x1 जा x, x1 x. आता पहा इथं सुद्धा x × x यांचं मल्टिप्लिकेशन x² आणि x × 5 याचं काय होतं आहे x × 5 5x प्लस 5x, x × 5 5x किंवा 5 × x 5x = 1/6 ला 1/6
आलं लक्षात. आता पहा, तर काय करणार आता याच्यात पुन्हा तिरकस करावं लागणार आहे, क्रॉसच, त्याशिवाय पर्याय नाही. आलं लक्षात. फक्त याच्यात वेगळं आहे, याच्यात न्यूमिरेटर ॲडिशन असल्यामुळं न्यूमिरेटर डिनोमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन केलं, याच्यात जस्ट क्रॉस, थोडासा बदल या, लक्षात घ्या. तर एक लाईन बसेल इथं, त्यासाठी इथंच लिहितो मी. चला पुढे एक स्टेप करतो फक्त, ठीक नाही इकडेच लिहितो आता, पुन्हा जागा आहे आपल्याकडं. हे रफमधलं मी रफ करतो. चला हे रे मल्टिप्लिकेटिव्ह नोट्स कळालं ना, नसेल कळालं तर बॅक येऊनच पाहावं लागेल. किती वेळा, नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बघू शकता. बघायचा कंटाळा करायचा नाही, तुम्ही पाहून लिहून घेता आणि कुठं त्याला काय अर्थ नाही, समजलं पाहिजे ती गोष्ट कशी आली, त्यासाठी हे पिक्टोरियल व्हिडिओ फॉर्म असतो. आलं लक्षात. लक्षात घ्या. तर एक गोष्ट होते याच्यामध्ये, ती म्हणजे एक्स आणि एक्स यांचं ॲडिशन होतं, एक्स प्लस एक्स किती झाले, हे एक्स आणि हे एक्स, न्यूमरेटरमध्ये 2x, देअरफॉर इथं लिहितो मी 2x प्लस 5. हे झाला, हे एक्स आणि हे एक्स, हे झालं 2x आणि 5ला 5, आणि डिनोमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x. क्रॉस करणार पण हे फक्त ॲडिशन करून घेतलं मग क्रॉस करणार, इज इक्वल टू 1/6. आता थोडं लक्ष द्या, आता सगळं मन केंद्रित इकडं करा, इथं सेंट्रलाइज इकडं करा. एक्स इंटू एक्स 2x आणि हे प्लस 5 जशा तसे आपण एक्स स्क्वेअर प्लस 5x, हे जशाल तसं इज इक्वल टू 1/6. पुन्हा इथं फक्त क्रॉस करायचं, खाली नाही करायचा. इथं ॲडिशन होतं म्हणून केलं तर आपण डिनोमिनेटर, फक्त जस्ट क्रॉस करायचं. डेंजरचं या खतरा आहे. आता पहा 6 इन ब्रॅकेट 6 इंटू जे स्मॉल नंबर आहे तो अगोदर लिहिला, आणि हे आता 2चं एक ग्रुप करा, त्याला ब्रॅकेट करू 2x प्लस 5. दोघं जण आहेत म्हणून त्याला ब्रॅकेट इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट, हे दोघं जण आहेत म्हणून याला ब्रॅकेट 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5x हे ब्रॅकेटमध्ये लिहिला. ओके. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष दिलं म्हणजे बरोबर लक्षात येत असतं. ध्यान दिलं की काय होत असतं, ज्ञान. लक्ष द्या. 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 6 5 जा 30, 6 5 30. ओके. चलो एक्स स्क्वेअर इंटू 1, एक्स स्क्वेअर वन्स एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर वनचा एक्स स्क्वेअर प्लस 5x वन्स 5x एक 5x. ओके. आता लक्षात घ्या. देअरफॉर काय करणार, हे सगळ्यांना उचलून इकडं आण, बरोबर. किंवा एक स्टेप अजून सांगतो मग नंतर बघू. 12x प्लस 30. हां इथं सांगा बरं. हां सॉरी, इथं 1 प्लस 5x, इथं 5xच पाहिजे फक्त, काही नाही. आता ही स्टेप मी थोडं रफ करतो. चला एक्स स्क्वेअर इंटू पाठवतो, एक्स स्क्वेअर प्लस 5x हे लिहिलं मी आधी, आणि त्याला पाठवा. प्लस 12xला पाठवा बरं, ते काय झालं मायनस 12x झालं, आणि प्लस 30 म्हणजे ह्या लेफ्टला पूर्ण उचलून राईटला टाकून दिलं. आधी राईट साईड लिहिली मी, एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि प्लस 12x मायनस 12x झाले, प्लस 30 मायनस 30 झाले, इज इक्वल टू 0. आलं का लक्षात. एक्स स्क्वेअर प्लस 5x जशाल तशी लिहिले मी, आणि प्लस 12x मायनस 12x केले, आणि प्लस 30 मायनस 30 ही साईड लेफ्टची राईटला टाकली, बरोबर. याला तिकडे लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस 5x जशाल तसं प्लस 12x मायनस 12x प्लस 30 मायनस 30, पुढं काही नाही म्हणजे 0 लिहिलं. आता लक्षात घ्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर, आता ह्याच्यामध्ये काय होईल, सबट्रॅक्शन, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. 12x मधून 5x सबट्रॅक्ट करा, किती येतं 7x, पण कोणते 7 मायनस 7x पाहिजे, आणि मायनस 30 इज इक्वल टू 0. आता ह्यांचं पहिल्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा, मग एक्स स्क्वेअर इंटू मायनस 30. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कॉमन काढायला अवघड गेलं असतं हे जर इकडे आणल्यास, पण समजलं ना. नाही समजलं तुम्ही पाहून घ्या बॅकला. आता पहा एक्स स्क्वेअर मायनस 30, तर हे काय आलं मायनस 30x स्क्वेअर, बरोबर. हे अशाला असंच ठेवलं मी, एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि प्लस 12 मायनस 12x प्लस 30 मायनस 30 झाले, आणि इज इक्वल टू पुढं काही नसतं म्हणजे 0 लिहून टाकलं.
क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करण्यासाठी. -30 आपल्याला पहिल्याच्या शेवटचा गुणाकार केला -30 आणि त्याची सबट्रॅक्शन किती आहे, त्याची सबट्रॅक्शन किती पाहिजे आपल्याला -7 पाहिजे. ते कोणते होतील सांगा बरं अवयव मग. 10 3 30 बट बिगर नंबरचं -10 पाहिजे. -10 + 3 फक्त इथे x 10x -10x + 3x 10 3 प्लस मायनस आलं मल्टिप्लिकेशन 10 - 3 हे किती येणार आहे 7. ओके आता बघा फॅक्टर देअरफॉर x² - 10x + 3x - 30 = 0. 2 2चे ग्रुप केले 2 2's ग्रुप. x कॉमन काढला x मध्ये राहिला x चा स्क्वेअर पैकी एक बाहेर गेला एक राहिला -10 कारण x बाहेर घेतला होता मध्ये लिहिला नाही इथं का लिहिला कारण इथं स्क्वेअर होता +3 ब्रॅकेटमध्ये काढला बाहेर त्याच्या मध्ये राहिलं x 3 बाहेर लिहिलं मध्ये नाही लिहिलं 3 × हाऊ मेनी = 30 3 10 = 30 बट प्लस इंटू विच साइन = मायनस इथं मायनस पाहिजे प्लस मायनस मायनस आणि इथं पण मायनस तेव्हाच येतं प्लस न कोणत्या साईनला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस साईन येतं प्लस इंटू मायनस मायनस येतं. टॅली झालं हे प्लस आहे बरं का म्हणून तर ते प्लस हे सेम आलं पाहिजे आलंच पाहिजे तेव्हा येतं. x - 10 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्यामध्ये x + 3 = 0. ओके आता पहा सो सी नाव x - 10 = 0 or x + 3 = also 0. नाव सी x = -10 + 10 झाले साईन द्यायची गरज नाही और x = -3 बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. एज वय जे असतं ते निगेटिव्ह असू शकतं का नाही. -3 वर्षाचा आहे मी असं कोणी म्हणणार नाही 10 तरी म्हणेल लक्षात घ्या निगेटिव्ह नंबर नसतं. बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. एज असं लिहायचं एज कॅन नॉट बी निगेटिव्ह आणि म्हणून आपण 3 हे डिस्कार्ड करू शकतो डायरेक्ट काय लिहू शकतो आपण देअरफॉर x = 10 x 10 आला म्हणजे कोणाचं वय ते प्रेझेंट एज हे एज म्हणजे कोणाचं आहे याचं आहे किशोरचं आहे x इयर्स. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज इक्वल टू किशोर्स प्रेझेंट एज किशोर्स प्रेझेंट एज इक्वल टू एक्स म्हणलं ना आपण त्याला प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x इयर्स इक्वल टू एक्स म्हणजे किती इयर्स सांगा 10 इयर्स. हां आणि तो विवेक्स 5 न जास्त म्हणजे 15 असणार पण लिहायचं कसं विवेक्स प्रेझेंट एज इक्वल टू x + 5 म्हणजे 10 + 5 15 इयर्स 15 इयर्स लिहिलं. ओके तर अशा पद्धतीनं समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर व्यवस्थित लिहून घ्यायचं. अंडरस्टँड. लास्ट लाईन लिहून घ्या. लास्ट लाईन तुम्ही लिहू शकता कोणती देअर प्रेझेंट एजेस आर 10 and 15 इयर्स.